श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, मी आज आपणास पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मासाची व्रताची माहिती व त्याची जन्मकथा आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। तरी आपण त्याचा स्वीकार करावा, म्हणजे आपल्याला फलप्राप्ती उत्तमात उत्तम होईल या महिन्यात आणि सगळं चांगलं होईल आपलं, ही विनंती। पुरुषोत्तम व्रताची माहिती व जन्मकथा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नववर्षाची दिनदर्शिका हाती पडल्यावर स्वाभाविकपणे आपण ती चाळली असणारच। कुठेतरी सणवार कुठले सणवार केव्हा येतात, कधी येतात हे आपण कुतूहलाने पाहतो। यंदाच्या दिनदर्शिकेत आणखी एक कुतूहलाची गोष्ट म्हणजे अधिक मास, येणारा अधिक मास। हा अधिक मास म्हणजे काय, तो का आणि कसा येतो याबद्दल आपल्या मनात उत्सुकता जागणे स्वाभाविक आहे। असा हा अधिक मास साधारण 3 वर्षांनी एकदा येत असतो। अधिक म्हणजे जादा। नेहमी वर्षाचे महिने 12 असतात, अर्थात हा येतो तो 13वा, म्हणजे जादाचा महिना हा अधिकच म्हटला जातो। या महिन्यालाच ग्रामीण भागातले लोक धोंड्याचा महिना असे म्हणतात। आपला शक संवत्सराचे वर्ष 355 दिवसाचे असतात, म्हणजे 1 वर्ष होतो। तर इंग्रजी कालगणनेप्रमाणे वर्षाचे 365 दिवस येतात। या दोन्ही कालगणनेच्या पद्धतीला फरक फक्त 10 दिवसांचा असतो, म्हणून प्रतिवर्षी 10 दिवस असे 3 वर्ष एकत्र केल्याने तो 30 दिवसांचा एक अधिक मास म्हणून जन्माला येत असतो। अधिक मासाच्या जन्मकथेबद्दल असेही सांगितले जाते की दर महिन्याला सूर्य हा एक राशीत संक्रमण करत असतो, पण या 13व्या महिन्यात असे सूर्य संक्रमण होत नाही। म्हणून सूर्यसंक्रमणाच्या या मेष ते मीन राशीपर्यंतच्या प्रवासात त्याच्या 12 संक्रांती होतात, पण या 33 महिन्यांनी येणाऱ्या महिन्यात सूर्यसंक्रमण होत नाही। म्हणूनच याला मलमास असे म्हटले जाते। कलियुगात वाढती दुष्कृत्ये, पापे, अनाचार, अनीती, अधर्माचरण यांनी पापाचा भार वाढत आहे। तो पापाचा भार 12ही महिन्यांनी थोडा थोडा बाजूला टाकला आणि त्यातूनच हा मलमास तयार झाला, अशी ही कथा अधिक महिन्याच्या महात्म्य ग्रंथात वाचायला मिळते। या अधिक मास महात्म्यात या मलमासाचा श्रीकृष्ण द्वारे होणारा स्वीकार, त्याला दिलेले पुरुषोत्तम मास हे नाव, या महिन्यात केलेले दान, धर्म, पूजा, अर्चा, जप, तप, ध्यानाला दिलेले अधिकस्य अधिकम फलम हे वरदान, या पुरुषोत्तम मासाचे व्रत कोणी, केव्हा व कसे करावे, त्यांना काय फळ मिळते, या मासात काय काय करावे, काय करू नये, हे त्या 31 अध्यायी ग्रंथात विस्ताराने सांगितलेले आहे। काळाची गरज आणि शुद्ध सात्विक भाषेची ओढ लक्षात घेऊन ही छोटी महात्म्य पुस्तिका मी आपणास सादर करत आहे। तसेच या संदर्भातील व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। एक 3-4 दिवसानंतर आपण त्याचा उपलब्धतेचा लाभ घ्यावा, ही विनंती।